पण पवार साहेबांनी जे म्हटलं बघतोय त्यावर तुम्ही रिॲक्ट करणार नाही, ते स्वतः म्हणताय की झाली होती विलिनीकरणाची चर्चा. मी नाही ना काय बोलणार. का आपण यो तुमचा हा संयम, तुम्ही याला संयम म्हणतात, या संयमामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात होऊ दे ना, काय मला आणि त्याच्यात- होत आहेत किंबहुना. होऊ दे ना, मग त्यात काय मला काय हे आहे, वावगं काय वावगं काय. मी मगाशी तेच म्हटलं ना की मी जे गेले 4 दिवस विचारत आलो, बोलत आलो, आज आपण संजय राऊतांचं नाव घेऊन बोलत आलात. एनडीएबद्दलची भूमिका काय आहे ते नाही ना कोण बोलत अजून कमलेशजी, म्हणून मी संयमाने बोलतोय ना. ते येऊ दे ना. एक कसं दबाव मला नक्की नाही, आहे. मला तुम्ही आता किमान 5 ते 7 वेळा उल्लेख केला एनडीए सोबत जाणे हा ही प्रायोरिटी पक्षासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून, की आपण अलायन्समध्ये असणं जास्ती गरजेचं आहे की पक्षाचं स्वतःचं अस्तित्व जास्ती महत्त्वाचं. एक भाग आहे की अलायन्समध्ये जाण्यासाठीच आम्ही भूमिका घेतली, म्हणून पक्षामध्ये 2 भाग झाले. कमलेशजी कसं विसरून चालेल. व्हाय डिड इट हॅपन. बरोबर. भारतीय जनता पक्षावरती जाण्याचा निर्णय झाला म्हणून 2 भाग झाले ना. हे कसं नाकारता येईल. जे सत्य आहे ते सत्यच राहील ना. आपण जो मला प्रश्न विचारला तो आता हा गैरलागू होतो. कारण हे का झालं तर आम्ही भाजपबरोबर गेलो म्हणून झालं ना. सांगा ना, आपण मी म्हणतो ते चुकीचं आहे म्हणून. नाही, बरोबर आहे तुमचं. हे जे झालं ते भाजपबरोबर गेलं म्हणून झालं ना. पण माझा तोच प्रश्न आहे ना, बाकी काय नाही ना. पण एक ही पूर्वअट असेल, उद्या समजा विलिनीकरण चर्चा पूर्ववट झाली. मी कोण घालणार. प्रदेशाध्यक्ष आहात तुम्ही पक्षाचे, आज सर्वोच्च नेते आहात तुम्ही पक्षाचे. एक बाब असं आहे की मी वारंवार हे स्पष्ट केलं, दादा असतानाही स्पष्ट केलं की आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएचा घटक म्हणूनच आमच्या पुढच्या राजकीय वाटचाल पक्षाची राहणार आहे. ही अधिकृत भूमिका दादांनी वारंवार स्पष्ट केली, मी वारंवार यापूर्वी स्पष्ट केली आणि आताही करतो आहे.